यामध्ये सगळं ओबीसीचं आरक्षण जवळपास गेलेलं आहे आणि म्हणून आता आरक्षण मिळवलं पाहिजे यासाठी संघर्ष करावा यासाठी आम्ही आव्हान करतो आहोत। सर्वप्रथम असा जातनिहाय जनगणना करून जाती जातीतील संघर्ष मिटवा आणि लोकसंख्येप्रमाणे ज्याची जितकी लोकसंख्या त्याला तितकं आरक्षण दिलं पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। शिंदे समिती जी आहे ही शिंदे समिती हिने चुकीची गुन्हेगारी करून यांनी 57 लाख ओबीसीच्या आरक्षणामध्ये त्यांचे लोक घुसवलेले आहेत। प्रथम हे काढून टाका या 57 लाख लोकांना। त्यानंतर ओबीसीचं कोणतंही राजकीय आरक्षण कमी करू नका हा विषय आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्या। स्कॉलरशिप 2-2, 3-3 वर्ष झाले स्कॉलरशिप नाही। विद्यार्थी मेटाकुटीस आले प्रवेशाच्या वेळेस प्रवेश नाही पैशाशिवाय आणि म्हणून ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप तात्काळ दिली पाहिजे। नसता आम्हाला विद्यार्थ्यांसह आंदोलनात बसायचं आहे 12 तारखेला। 12 तारखेला काय 12 तारखेला उपोषण, लाक्षणिक उपोषण आणि आमरण उपोषण कुठे राहणार आहे? क्रांती चौक तिथे। ओबीसीचे नेते सत्ताधारी पक्ष छगन भुजबळ हे आहेत म्हणजे ते ओबीसीच्या बाजूने लढण्याचं दाखवतात मग ते अपयशी ठरले असं वाटतंय का तुम्हाला? होय, त्यांच्या वयमानाने त्यांना रस्त्यावर येता येणार नाही पण आम्हाला रस्त्यावर यायचं आहे ना। आम्ही अजून सक्षम आहोत रस्त्यावर येणं। भुजबळ साहेबच काय आम्हाला आपलं काम केलं पाहिजे। एकाच नेत्यावर अवलंबून चालत नाही ना। त्या ओबीसीच्या नेत्याचं काय झालं आपल्याला नंतर बोलणार आहेत आम्ही उपोषणावर बसल्यावर। तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी आता ओबीसीच्या आरक्षणाला कुठेतरी धक्का लागण्याचा प्रयत्न दिसून येत आहे? झाला आले तुम्ही रिपोर्टिंग विचारून घ्या कलेक्टर कमिशनरला। ओबीसीच्या जागा कमी केल्या अजून काय पाहिजे? जरांगे पाटील आता पुन्हा मुंबईच्या जरांगे पाटलाचा विषयच नाही। सगळे सोयऱ्याचा मुद्दा आपल्यामध्ये हा ते रद्द केला पाहिजे। जरांगे पाटील काही बराळला म्हणजे द्यायचं का आपल्याला? नाही, त्यांच्याच मागणीनुसार 57 लाखाच्या नोंदी कुणबीच्या नोंदी त्याच्यामध्ये ऍड सापडलेल्या आहेत त्या रद्द करा। जरांगे पाटील देशाचं राज्य मागतात ते दिलं पाहिजे का आपण? नाही, आता ओबीसी थेट सगळ्या सोयऱ्यावर ते अडून बसलेले आहेत। ते देऊच नका देण्यास काय हेच 57 लाख रद्द करा नवीन द्यायचं काय प्रश्नच येत नाही। प्रशासन का म्हणजे असं जरांगे आश्वासन देत राहील? ते प्रशासन दबावाखाली निर्णय घेते म्हणून आता ओबीसीला आंदोलन करून एक आपला दबाव गट तयार केला पाहिजे। म्हणजे ओबीसी दबाव गट नाही समजा असं म्हणायचं तुम्हाला? आहे आमजवळ नाही कसं ओबीसी आरक्षणाचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतोय ते केंद्र सरकारशी काही तुम्ही पत्रव्यवहार केलाय? होय, आता आंदोलन केलं त्यांच्या कानी जाईलच ना हा विषय। केंद्र सरकारने म्हणजे ओबीसीच्या टक्केवारीप्रमाणे मंत्री दिले। महाराष्ट्रात सुद्धा ओबीसीच्या टक्केवारीप्रमाणे 16-17 मंत्री आहेत ना ओबीसीचे म्हणजे काहीतरी करतायत ते। आणि देवेंद्र फडणवीस आहेत ते नेहमी सतत सांगतायत ना की मी ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागू देणार नाही आणि ते आहेत म्हणून आम्हाला आशा आहे। मी काय भाजपचा हे नाही पक्षाचा पण जे बोलतात ते नाही। आता देवेंद्र फडणवीस म्हणतात का ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही पण 57 लाखाच्या नोंदी कुणबीच्या नोंदी त्याच्यात टाकल्या म्हणजे ओबीसीचं आरक्षण गेलं त्या आता म्हणजे नाही लागला अजून ते काही लपून छपून काही त्यांनी ते दिलेत आम देत नाही। देवेंद्र फडणवीस असे बनवाबनवी करते असं वाटतंय का? नाही, त्यांच्याविषयी आपल्याला काय बोलायचं नाही। आपल्या याच्यात ते जे बोलले तेवढा अनुभव। एक मागणी तुम्ही नवीन केलेली आहे हो झालं पाहिजे। होय, आमचं म्हणणं असं आहे की मंडल स्तंभ जिथे आहे देशातला पहिला 22-23 वर्ष